डिझेल टाकून आम्ही एवढं तावत कुठं चाललोय आणि बाबांची पालखी आणि भाऊ एवढा डब्बा कामून जोरात उघड सांगतो पुढे कसं काय पब्लिक मस्त ना मजेत ना. मी तुमचा मित्र पंकज शिंदे तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन दैनंदिनी मध्ये. सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एकदम मनापासून. मग काय सकाळी आवरून घेतलं आपल्याला जायचं होतं कोपरगावला, गाडी घ्यायला जायचं होतं मित्राची. मग काय आपण आवरलं मस्त एकदम जागा मागा माला वागा राहुल भाऊ आपण पोहोचलो बाबा. ती एकदाच अरे लय धूळ होती मित्रांनो तुम्हाला काय सांगू. नुसता राडा झाला. बरं झाला आम्ही फोर व्हीलर बाबांनी मस्त ओपनिंग केली एकदम भारी. म्हणलं पेढे बिडे वाट मग एकदम ओके म्हणे. बाबांचं महाराजांचं दर्शन घेऊन आपण निघालो गोदावरी नदीवरून. गोदावरी मात्या सुद्धा दर्शन केलं. म्हणलं पाणी लय असं काय पाणी ती दुसरीकडेच पाणी साचलं भाऊ. एवढं इतके तावात गाडी चालली होता भाऊला म्हणलं बघा कुठं जायचं. दुसऱ्या मित्रांनी पण गाडी घेऊन टाकली भाई एकदम तावा. वारे वा. मग मस्त दोन्ही राणी आपल्या भाऊच्या घरी लावल्या. तिथं जेवण होतं मस्त श्रीखंड खाल्लं. लगेच आपल्या संध्याकाळी बाबांची पालखी होती एकदम ओके मध्ये. मग काय आवरलं एकदम रापाराप मध्ये एकदम भारी. मग काय मस्त गेले आपल्याला लगेच प्रसाद भेटला भाऊ एकदम मस्त पैकी छान. लगेच बाबांची आरती चालू झाली. मस्त खाली बसून आरती केली मस्त मित्रांनो. एकदम भारी आरती झाली होती एकदम मस्त. ऐका आरती. मग काय एकदम ढाव सुद्धा इतके रंगत होते. इतकी गर्दी गावातून तुम्हाला काय सांगणार. मग बाबांचे एवढे भक्तच आहे गर्दी राहते मित्रांनो तुम्हाला काय सांगू. गुरुपौर्णिमा झाला मोठे मोठे उत्सव गर्दी राहते बाबांच्या याला. मग काय आपण मस्त पैकी खेळून घेतलं ओके मध्ये. आवलंय गर्दी एकदम भारी. मूडच फ्रेश झाला एकदम मस्त पैकी ओके मध्ये. मित्रांनो तुम्हाला जन्नत दाखवू का. बागांना जन्नत असं भयान डेकोरेशन केलेलं होतं. सागर मंथनचं डेकोरेशन होतं यावेळेस. असं भयान होतं मित्रांनो. तुम्ही आले असा नंबर नक्की कमेंट करून सांगा. काय शेवट बाबांचं दर्शन घेतलं एकदम ओके मध्ये. चला मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. जय साईनाथ.